बायबलमधलं प्रकटीकरणाचं पुस्तक खरं तर अनेक रहस्य आणि प्रतीकांनी भरलेलं आहे. पण त्यातली एक कल्पना गेली कित्येक शतकं अभ्यासकांना गोंधळात टाकत आहे. ती म्हणजे कोकऱ्याची वधू. ही नक्की आहे तरी कोण? आपल्याकडे जी माहिती आली आहे त्यानुसार या एकाच प्रश्नाची दोन पूर्णपणे भिन्न उत्तरं आहेत. आणि आज आपण या दोन्ही उत्तरांचा माग घेणार आहोत. हो, आणि हे प्रकरण खूपच रंजक आहे. कारण काय आहे ना, की ही दोन्ही उत्तरं एकाच पुस्तकातून म्हणजे बायबलमधूनच येतात. अच्छा. दोन्ही बाजूंचे समर्थक एकाच ग्रंथाचा आधार घेतात, पण त्यांचे निष्कर्ष एकदम विरुद्ध टोकाचे आहेत. एका बाजूला एक निवडक विशेष गट आहे, तर दुसऱ्या बाजूला एक विशाळ सर्वसमावेशक समूह. म्हणजे एकाच खजिन्याचा नकाशाकडे पाहून दोन वेगळ्या ठिकाणी खजिना असल्याचा दावा केला जातोय. तर मग या चर्चेचा मूळ आधार काय आहे? म्हणजे सगळा वाद नक्की सुरू कुठे होतो? सगळा वाद सुरू होतो तो नवीन येरुशलेम, इस्रायलची 12 घराणी आणि हुतात्मे यांसारख्या प्रतीकांचा अर्थ लावण्यावरून. या शब्दांचा अर्थ कसा लावला जातो यावर सगळं काही अवलंबून आहे. चला, आपण पहिल्या मतापासून सुरुवात करूया, जे खूपच थेट आणि एका विशिष्ट गटावर लक्ष केंद्रित करतं. ठीक आहे. तर या पहिल्या मतानुसार वधू नक्की कोण आहे? या मतानुसार वधू म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर स्वतः नवीन येरुशलेम नावाचं स्वर्गीय शहर आहे. एक शहर? हो, एक शहर. याचा थेट आधार प्रकटीकरण 21:9-10 मध्ये मिळतो. तिथे एक देवदूत येतो आणि प्रेषित योहानाला म्हणतो, इकडे ये, मी तुला वधू कोकऱ्याची पत्नी दाखवतो. आणि यानंतर तो लगेच योहानाला डोंगरावर नेऊन पवित्र नगर येरुशलेम दाखवतो. त्यामुळे त्यांच्यासाठी समीकरण अगदी सोप्पं आहे. वधू बरोबर नवीन येरुशलेम. बरं, हे तर खूपच सरळ वाटतंय. वधू म्हणजे एक शहर. पण मग त्या शहराचा संबंध त्या 1,44,000 लोकांशी कसा जोडला जातो? कारण शहरात तर खूप लोक असू शकतात. बरोबर, तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला. तो संबंध जोडला जातो शहराच्या रचनेवरून. प्रकटीकरण 21:12-14 मध्ये या शहराच्या वेशींवर इस्रायलच्या 12 वंशांची नावं लिहिलेली आहेत असं म्हटलं आहे. ओके. या मताचे समर्थक म्हणतात की हे शहर याच 12 वंशांच्या लोकांचं प्रतीक आहे. आणि मग ते थेट प्रकटीकरण 7व्या अध्यायात जातात, जिथे इस्रायलच्या प्रत्येक वंशातून 12,000 लोकांवर शिक्का मारल्याचं वर्णन आहे. अच्छा, म्हणजे 12,000 गुणिले 12 वंश बरोबर 1,94,000. म्हणजे तर्क असा आहे की वधू हे शहर आहे, शहराचा पाया 12 वंशांवर आहे. हो. आणि शिक्का मारलेले 12 वंश म्हणजे 1,94,000 लोक. म्हणून फक्त तेच वधू आहेत. अगदी तसंच. हा एक अतिशय काटेकोर तर्क आहे. आणि या तर्काला आणखी बळकटी देण्यासाठी ते प्रकटीकरण 14व्या अध्यायाचा आधार घेतात, जिथे या 1,94,000 लोकांची काही विशेष ओळख सांगितली आहे. हो, त्यात म्हटलं आहे की हे असे लोक आहेत जे स्त्रियांबरोबर अशुद्ध झाले नाहीत, ते कुमारिका आहेत. याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? याचा शब्दशः अर्थ न घेता ते आध्यात्मिक शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं. म्हणजे त्यांनी जगातल्या खोट्या शिकवणी किंवा मूर्तीपूजेने स्वतःला भ्रष्ट केलेलं नाही, ते पूर्णपणे देवाला समर्पित आहेत. पुढे असंही म्हटलंय की कोकरा जिथे जातो तिथे ते त्याच्या मागे जातात आणि ते निर्दोष आहेत. ही सगळी वर्णनं त्यांना इतरांपेक्षा वेगळ्या आणि एका उच्च स्थानावर ठेवतात, आहे की नाही? म्हणजे या मतानुसार इतर सगळे विश्वासणारे किंवा हुतात्मे ते लग्नाला आलेले पाहुणे आहेत, पण वधू होण्याचा मान फक्त या निवडक 1,44,000 लोकांनाच मिळतो. हा युक्तिवाद खूपच सरळ आणि प्रभावी वाटतो. पण मग याला आव्हान देणारं दुसरं मत नक्की काय म्हणतं? कारण ते तर या संपूर्ण चित्रालाच नाकारतायत, बरोबर ना? हो, दुसरं मत या काटेकोर समीकरणाला पूर्णपणे नाकारतं. त्यांचं म्हणणं आहे की नवीन येरुशलेम हे शहर फक्त 1,44,000 लोकांसाठी नाहीये. मग कोणासाठी आहे? ते सर्व युगांतील विश्वासणाऱ्यांसाठी आहे. यासाठी ते इब्री लोकांपत्र 11.16चा संदर्भ देतात. तिथे म्हटलं आहे की देवाने अब्राहम आणि त्यांच्यासारख्या विश्वासाने मरण पावलेल्या इतर अनेक लोकांसाठी एक शहर तयार केलंय. म्हणजे हे शहर फक्त शेवटच्या काळातल्या लोकांसाठी असूच शकत नाही, कारण अब्राहम तर हजारो वर्षांपूर्वी रोवून गेला. अगदी बरोबर. त्यामुळे त्यांच्या मते नवीन येरुशलेम हे एका छोट्या गटाचं नाही, तर संपूर्ण विश्वासी कुटुंबाचं घर आहे. मग प्रश्न येतो की 1,44,000 लोक कोण आहेत? तोच प्रश्न माझ्या मनात होता. यावर त्यांचं उत्तर आहे की ते निश्चितच महत्त्वाचे आहेत, पण ते शेवटच्या काळात मिळालेले पहिले फळ आहेत. पहिले फळ.
या शब्दाचा काही विशेष अर्थ आहे का? हो आहे. यामागे एक शेतीशी निगडीत संदर्भ आहे. त्या काळात पहिलं आणि सर्वोत्तम पीक देवाला अर्पण करण्याची प्रथा होती. त्यामुळे इथे पहिले फळ म्हणजे केवळ वेळेनुसार पहिले असं नाही, तर गुणवत्तेत सर्वोत्तम आणि एका मोठ्या पिकाची सुरुवात करणारे असाही अर्थ दडलेला आहे. अच्छा. म्हणजे ते एका मोठ्या कापणीचा भाग आहेत, संपूर्ण कापणी नव्हे. पण मग संपूर्ण वधू कोण आहे? जर हे फक्त पहिले फळ असतील तर बाकीचे कोण? या मतानुसार वधू तेव्हाच पूर्ण होते जेव्हा हुतात्म्यांची देवाने ठरवलेली संख्या पूर्ण होईल. याचा उल्लेख प्रकटीकरण 6:9-11 मध्ये आहे. तिथे सिंहासनाखालील हुतात्म्या देवाला विचारतात की न्याय कधी होईल. तेव्हा त्यांना सांगितलं जातं की तुमच्यासारखे जे इतर भाऊ मारले जाणार आहेत त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत थांबा. याचा अर्थ आधीच्या काळातल्या हुतात्म्यांना शेवटच्या काळातल्या हुतात्म्यांची वाट पाहावी लागते. ते सर्व मिळून एक शरीर, एक वधू बनतात. थांबा, म्हणजे एका बाजूला प्रेषित पौल त्याच्या काळातल्या करिंथ शहरातील लोकांना म्हणतोय की मी तुम्हाला ख्रिस्ताला शुद्ध कुमारी म्हणून सादर करण्यासाठी तुमचं वाग्दान केलं आहे. हो, आणि दुसऱ्या बाजूला पहिलं मत असं आहे की वधू तर भविष्यात येणारे 1,44,000 लोक आहेत. हा तर मोठाच विरोधाभास वाटतोय. यावर दुसऱ्या मताचे समर्थक काय स्पष्टीकरण देतात? हाच या दुसऱ्या मताचा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे. ते म्हणतात की पौल खोटं बोलू शकत नाही. जर तो त्याच्या काळातल्या लोकांना वधूचा भाग बनण्याची आशा देत होता, तर याचा अर्थ वधू ही केवळ भविष्यातल्या एका गटापुरती मर्यादित असूच शकत नाही. बरोबर. याचाच अर्थ सर्व युगांमधील विश्वासणारे जे ख्रिस्तासाठी आपलं जीवन समर्पित करतात, ते सर्व मिळून ती एक वधू बनतात. त्यामुळे पौलाच्या काळातले लोकही त्या वधूचा भाग होते आणि आजचे लोकही असू शकतात. ठीक आहे. म्हणजे एका बाजूला एक अत्यंत विशेष उच्चभ्रू गट आहे आणि दुसऱ्या बाजूला सर्व युगांतील हुतात्म्यांची एक सामूहिक ओळख. पण मग पुन्हा तोच प्रश्न येतो, कोणता? की जर सगळेच वधूचा भाग असतील तर मग त्या 1,44,000 लोकांना इतकं विशेष महत्त्व का दिलं जातं? त्यांना पहिले फळ किंवा निर्दोष असं का म्हटलं आहे? यावर पहिल्या मताचे समर्थक एक सुंदर उदाहरण देतात. ते योहान 2 मधल्या कानाच्या लग्नातल्या मेजवानीचा संदर्भ देतात. अच्छा, जिथे येशूने पाण्याचं द्राक्षारसात रूपांतर केलं होतं? अगदी तेच. त्या मेजवानीत येशूनं शेवटी तयार केलेली द्राक्षारस ही सर्वोत्तम होती, बरोबर ना? त्याचप्रमाणे हे 1,44,000 लोक इतिहासाच्या शेवटी महासंकटाच्या काळात येणारे देवाचे सर्वोत्तम सैन्य आहेत. आणि त्यांना हे सर्वोत्तम कशामुळे म्हटलं जातं? त्यांच्यात असं काय खास आहे? त्यांच्या मते या लोकांना शेवटच्या पावसाच्या रूपात पवित्र आत्म्याचा एक विशेष अभिषेक मिळतो. हा अभिषेक इतका शक्तिशाली असतो की ते सैतानाच्या अमानवी शक्तींचा थेट सामना करून विजयी होतात. हा विशेष अभिषेक, ही विशेष भूमिका आणि हे विशेष शौर्यच त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवून वधू बनवतं. इथे शेवटचा पाऊस ही एक खास संकल्पना आहे, बरोबर? याचा थोडा अर्थ सांगाल का? नक्कीच. बायबलमध्ये जुन्या करारात याचा संबंध इस्रायलमधील पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेला मोसमी पावसाशी आहे. पेरणीनंतर येणारा पहिला पाऊस आणि कापणीच्या आधी पिकांना तयार करणारा शेवटचा पाऊस. ओके. पण इथे नवीन कराराच्या संदर्भात याचा प्रतिकात्मक अर्थ घेतला जातो. पहिला पाऊस म्हणजे प्रेषितांच्या काळात झालेला पवित्र आत्म्याचा वर्षाव आणि शेवटचा पाऊस म्हणजे शेवटच्या काळात मिळणारा पवित्र आत्म्याचा एक विशेष आणि अत्यंत शक्तिशाली अभिषेक. बरं, म्हणजे या विशेष शक्तीमुळेच त्यांना वधूचा दर्जा मिळतो. पण यावर दुसऱ्या मताचं उत्तर काय असेल? कारण ते तर म्हणतात की सर्व हुतात्मे समान आहेत. आणि त्यांचं उत्तर खरं तर या संपूर्ण चर्चेला एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जातं. ते कसं? ते म्हणतात की महानता त्या 1,44,000 लोकांची नाही, तर त्यांना मिळालेल्या पवित्र आत्म्याची आहे. महान व्यक्ती नाही, महान आत्मा आहे. अच्छा, म्हणजे महत्त्व व्यक्तीचं नाही तर व्यक्तीमध्ये काम करणाऱ्या दैवी शक्तीचं आहे. अगदी बरोबर. त्यांच्या मते पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामुळेच कोणताही भक्त हुतात्मा होऊ शकतो. मग त्याला पहिल्या पावसाचा अभिषेक मिळाला असो किंवा शेवटच्या पावसाचा. सामर्थ्य व्यक्तीकडून नाही तर देवाकडून येतं. त्यामुळे ज्यांनी वेगवेगळ्या काळात पण येशूवर सारखंच प्रेम करून सारखंच बलिदान दिलं, त्यांच्यात श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव करणं ते देवाच्या स्वभावाला धरून नाही. म्हणून फक्त 1,44,000 लोकच वधू असू शकत नाहीत. ज्यांनी अधिक चांगल्या पुनरुत्थानासाठी आपला जीव दिला ते सर्वजण त्या वधूचा भाग आहेत. तर आपण या चर्चेच्या शेवटाकडे येतोय असं दिसतंय.
आपल्यासमोर 2 अगदी स्पष्ट चित्र उभी राहिली आहेत. एकीकडे 1,44,000 लोकांचा एक विशेष गट आहे, ज्यांना त्यांच्या शेवटच्या काळातील भूमिकेमुळे आणि विशेष सामर्थ्यामुळे वधू हा खास दर्जा दिला गेला आहे. आणि दुसरीकडे सर्व युगांतील हुतात्म्यांचा एक समावेशक गट आहे, जे एकत्रितपणे ख्रिस्ताची वधू म्हणून ओळखले जातात. त्यांच्या मते त्यागामध्ये आणि विश्वासामध्ये कोणताही काळानुसार भेदभाव नसतो. खरं तर या 2 मतांमधला फरक केवळ शब्दांच्या अर्थाचा नाही, तर तो चर्चच्या इतिहासाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचा आहे. एक मत शेवटच्या काळातील एका विशेष गटावर लक्ष केंद्रित करतं, तर दुसरं मत संपूर्ण ख्रिस्ती इतिहासाला एका धाग्यात गुंफवण्याचा प्रयत्न करतं. ही चर्चा खरोखरच विचार करायला लावणारी आहे. दोन्ही बाजूंचं तर्क मजबूत आहेत आणि एकाच धर्मग्रंथाचा किती वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास करता येतो हे यातून स्पष्ट दिसतं. खरंय. आणि या सगळ्या चर्चेत आपण सतत एका प्रश्नावर लक्ष केंद्रित केलं: वधू कोण आहे? म्हणजे आपण ओळख निश्चित करण्याचा प्रयत्न करत होतो. पण या सगळ्या माहितीच्या पलीकडे जाऊन एक वेगळा विचारही करता येतो. तो कोणता? कदाचित खरा मुद्दा ओळखीचा नसून तयारीचा आहे. हे मनोरंजक आहे. याचा अर्थ काय? प्रकटीकरण 19:7-8 मध्ये म्हटलं आहे की कोकऱ्याच्या लग्नाचा समय आला आहे आणि त्याच्या वधूने स्वतःला तयार केलं आहे. आणि पुढे म्हटलं आहे की तिने जे वस्त्र परिधान केलं आहे ते संतांची सत्कृत्य आहेत. तयार केला आहे. हो. लक्ष देण्यासारखी गोष्ट ही आहे की जोर तयार होण्यावर आहे. कदाचित खरा संदेश हा नसेल की या गटामध्ये कोण आहे किंवा त्या गटात कोण आहे, तर खरा संदेश हा असेल की त्या वधूचा भाग होण्यासाठी लागणारी तयारी काय आहे. बरोबर. ती सत्कृत्य कोणती आहेत जी वधूचं वस्त्र बनवतात? मी कोणत्या गटात आहे या चिंतेपेक्षा मी तयार आहे का हा प्रश्न कदाचित अधिक महत्त्वाचा असू शकतो. आणि ही तयारी ही कोणत्याही काळातल्या व्यक्तीसाठी सारखीच असू शकते का, यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.